2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते। एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा उद्धव ठाकरे जे आहेत ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा दौऱ्यावरती आहेत आणि उद्धव ठाकरेंचं 12 वाजता गोवा विमानतळावरती आगमन होईल। त्यानंतर सावंतवाडीमध्ये पहिली सभा जी आहे ते उद्धव ठाकरेंची होणार आहे। त्यानंतर कुडाळमध्ये दुसरी सभा होईल आणि तिसरी सभा जी आहे ते आपण जे मैदान पाहतोय कणकवली विधानसभेची तिसरी सभा जी आहे ती तिसरी सभा होणार आहे। उद्धव ठाकरे लोकसभा निहाय आढावा बैठका ज्या आहेत त्या मातोश्रीवरती पार पडल्या होत्या। त्यानंतर लोकसभा निहाय आढावा त्यांनी प्रत्यक्षात विधानसभेमध्ये जाऊन संपूर्ण लोकसभांचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती। याची सुरुवात जी आहे ती कल्याण लोकसभेमधून केली होती। त्यानंतर रायगडमध्ये देखील 2 दिवस उद्धव ठाकरे यांचे जनसंवाद मेळावे जे आहे ते होत होते। त्यानंतर आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरे आजपासून येत आहेत आणि 2 दिवस ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा ज्या आहेत त्या सभा होणार आहेत आणि आजच्या दिवसामध्ये 3 सभा होत असताना उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग या किल्ल्याची पाहणी देखील करण्यासाठी जाणार आहेत। त्याचसोबतच आंगणेवाडी देवीच्या दर्शनाला देखील उद्धव ठाकरे जाणार आहेत। परंतु त्यांच्या सभेंकडे सर्वात जास्त लक्ष लागलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने राणे कुटुंबीय असेल किंवा भाजप असेल हे ठाकरे गटावरती जोरदार टीका करत होते। त्याच्यामुळे कोकणामध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि याच पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी बॅनरबाजी त्याच पद्धतीने भगवे झेंडे जे आहेत ते संपूर्ण कणकवली विधानसभेमध्ये लावण्यात आलेले आहेत। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, कणकवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।